श्री स्वामी समर्थ. आज आम्ही इथं बस स्टँडवरती आलेलो आहोत. का आलोत, कशासाठी आलोत हे पण तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपण पॅरेंट्स म्हणून ना लेकरांना बऱ्याच गोष्टीपासून अनभिज्ञ ठेवतो आणि त्यांना आपल्याला असं वाटतं की त्यांना या गोष्टी कळायला नको, त्या गोष्टी दाखवायच्या नकोत. पण खरं सांगू का, जेव्हा मुलं मोठी होतात आणि एकाएकी बाहेर पडतात तेव्हा जो बाहेरचा स्ट्रगल असतो तो त्यांना पेलवत नाही. माझ्या सहज डोक्यामध्ये आलं की मला कोल्हापूरला जायचं होतं महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आणि आता माझी मुलगी पण एज्युकेशनसाठी बाहेर पडणारच आहे. तर मी तिला सहज एक बाहेरचं वातावरण दाखवावं म्हणून मी तिला माझ्यासोबत घेतलं. आम्ही बुकिंग केलेली होती बरं का, बसचे तिकीट बुक केलेले होते आणि मला तिला दाखवायचं होतं की बाहेर बस स्टँडवरती कशी गर्दी असते, कसं आपण डील करायचं असतं, कसे तिकीट घ्यायचे असतात, ह्या गोष्टी सगळ्या तिला दाखवण्यासाठी. आणि ती फर्स्ट म्हणजे तिनं बसने प्रवास केलेला नाही आहे, त्यामुळे मला तिला ह्या गोष्टीचा अनुभव द्यायचा होता. आम्ही सकाळी म्हणजे रात्री 8 वाजता बसलो तर सकाळी 6:30 वाजता कोल्हापूरमध्ये पोहोचलो. तर तेव्हा बाहेरचं वातावरण, ती थोडी जरा घाबरलेली होती की एकाएकी आपण जेव्हा बाहेर दाखवतो की नाही वातावरण, लेकरांना फेस करता येत नाही. त्यामुळे या गोष्टीची तिला आम्ही छान असं समजून सांगितलं की हे बघ, या गोष्टीचा तुला अनुभव हवा, तू जेव्हा बाहेर शिकायला जाशील त्यावेळेस तुला या गोष्टी तुला स्वतःने फेस करायच्या आहेत. मग तिला थोडंसं समजलं या गोष्टी आणि मग आम्ही तिथं रिक्षाने मंदिरामध्ये गेलो. त्याच्यानंतर आम्ही एका भक्तनिवासमध्ये थांबून तयार झालो आणि तयार झाल्याच्यानंतर हे बघा, जवळच मंदिराच्या समोर छान असे भक्तनिवास आहेत, तिथं थांबलो, तयार झालो. त्याच्यानंतर आता दर्शनाला. पण एक गोष्ट सांगते, आम्ही जिथे राहतो तिकडे पाऊसच नाही आणि जिथे उतरलो तिथं मुंबईसारखा कंटिन्यू पाऊस चालू होता. त्यामुळे ह्या गोष्टीचं म्हणजे मलाच खूप नवल वाटलं की आता कसं फेस करायचं, कारण आम्ही छत्री वगैरे काहीच सोबत ठेवलेली नव्हती. दिवसभर खूप पावसामध्ये झोडपलं गेलो, पावसात फिरलोत. पण या गोष्टीचा अनुभव देणं खूप गरजेचं असतो. आणि नेमकं तिथं सकाळी अभिषेक चालू होते आणि इतकं छान वाटत होतं मंदिरामध्ये. पण एक गोष्ट सांगेन, जेव्हा बांधकाम चालू असतं ना तेव्हा भक्तांची म्हणजे खरंच जेव्हा आपण दर्शनाला येतो ना तर तेव्हा थोडंसं हे होऊन जातं, गैरसोय होते, कारण व्यवस्थित देवाचं दर्शन होत नाही. त्यावेळेला या गोष्टी खरंच फेस कराव्या लागतात. आणि जेव्हा आम्ही रांगेमध्ये लागलो तर आम्हाला 2 तास लागले दर्शनाला आणि एवढा पाऊस चालू होता. आमच्याकडे ना छत्री होती ना काही. आम्ही 2-3 वेळेस चांगले पावसात झोडपलं गेलो. मंदिरामध्ये इतकं छान प्रशस्त असं आहे, पण बांधकाम चालू असल्यामुळे बरीच गर्दी होती. आणि आत्ताच असं वाटलं की एवढी गर्दी आहे तर नवरात्रामध्ये तर कितीच गर्दी असणार इथे. त्यामुळे आमचे फक्त तेवढंच मंदिरात दर्शन झाले. आम्हाला ज्योतिबाला जायचं होतं, बाहेर अजून बऱ्याच ठिकाणी पन्हाळा बघायचा होता, पण काहीच झालं नाही. मग नंतर आम्ही दोघींनी ठरवलं, दर्शन वगैरे छान झालं तर नेटवरती सर्च केलं तर जवळच रंकाळा होता, रंकाळा तलाव, तिथं बघायला गेलो. छान असं शिवमंदिर दिसलं आणि थोडा वेळ तिथं घातला. शाहू महाराजांचा पॅलेस जो होता तो पाहिला, तिथं छान असे फोटो काढले आणि थोडा वेळ घालून परत आम्ही मंदिरामध्ये गेलो. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच सकाळीच बुकिंग केलेलं होतं, रिटर्नचं तिकीट वगैरे काढून घेतलेले होते. मला हा अनुभव माझ्या मुलीसोबत शेअर करायचा होता की बाहेर पडल्याच्यानंतर आपल्या घरातली माणसं नसतात तेव्हा आपल्याला डिसिजन घ्यायचे असतात, स्ट्रगल आपल्याला करायचं असतं. आणि बाहेर पडल्याच्यानंतर आपण जेव्हा म्हणजे काही अडचणी येतात तेव्हा स्वतःला सामोरं जाण्याआधी पूर्वनियोजन असणं फार गरजेचं असतं. हे मला या प्रवासादरम्यान तिला दाखवायचं होतं, तिच्यासोबत शेअर करायचं होतं. खूप छान अनुभव आला. तिने घेतलेला पहिला अनुभव थोडासा तिला म्हणजे घाबरवणाराच होता, पण छान होता. तिनेही हे स्वीकारलं की बाहेर खूप स्ट्रगल असतो. आणि जिथं सकाळी खूप छान पूजा चालू होती तेव्हा 4 वाजता एवढी शांतता होती, तिथं आम्ही छान असं वेळ घालवला. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा. आणि हो, मुलांना बाहेरचा स्ट्रगल खरंच थोडा थोडा करून शिकवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे एकाएकी ते गेल्यावरती भांबवणार नाहीत यासाठी.